नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे पार्ट 8 आणि आज आपण पाहणार आहोत पार्ट 9. तर आजचा आपला टॉपिक आहे प्रार्थनेद्वारा इच्छित परिणाम कसे मिळवावेत. सगळ्या प्रार्थना स्वीकारल्या जातीलच असं नाही, हे प्रत्येकाला माहीत असतं. संशयवादी नास्तिक लोक या गोष्टींकडे प्रार्थनेचा उपयोग होत नाही याचा पुरावा म्हणून पाहतात. पण त्याच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की प्रार्थना सफल होण्यासाठी ती प्रभावीपणे आणि तिच्या मागचा वैज्ञानिक आधार समजून घेऊन करायला हवी. असं केलं तरच आपल्या हे लक्षात येईल की विशिष्ट प्रार्थना परिणामकारक का ठरली नाही, तसंच ती परिणामकारक ठरावी म्हणून कोणती पद्धती व्यवहार उपयोगी पडेल. तुमच्या प्रार्थनेचा तुम्हाला हवा तसा परिणाम मिळत नाही असं तुम्हाला आढळून आलं तर मग काय कराल? अशा अपयशामागची प्रमुख कारणं तुम्ही समजून घ्यायला हवीत. ती आहेत आत्मविश्वासाचा अभाव आणि अतिप्रयास. बऱ्याच लोकांना त्यांच्या अंतर्मनाचं कार्य पूर्णपणे न उमगल्यामुळे ते स्वतःच त्याच्या प्रार्थनापूर्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असतात. तुमचं मन कसं कार्य करतं हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमचं आत्मविश्वासाचं माप शिगोशिग भरतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा तुमचं अंतर्मन एखादी कल्पना स्वीकारतं तेव्हा ते लगेच त्या कल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सिद्ध होतं. अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ते त्याच्या जवळची सगळी बलशाली संसाधनं उपयोगात आणतं. तुमच्या मनातल्या खोलवरच्या सगळ्या मानसिक आणि आध्यात्मिक नियमांना ते गतिमान करतं. हा नियम जसा चांगल्या कल्पनेसाठी लागू पडतो तसाच वाईट कल्पनेलाही लागू पडतो. त्याचा परिणाम म्हणून जर तुम्ही अंतर्मन नकारात्मक रीतीने वापरलं तर ते त्रास, अडचणी, अपयश आणि द्विधा निर्माण करतं. जेव्हा तुम्ही सर्जनशीलतेनं वापरता तेव्हा ते अचूक मार्गदर्शन, मुक्ती आणि मनाची शांती खेचून आणतं. जेव्हा तुमचे विचार सकारात्मक, सर्जनशील आणि प्रेमपूर्ण असतात तेव्हा खरं उत्तर अपरिहार्यपणे मिळतच. यावरून हे स्पष्ट होतं की तुम्ही अपयशावर मात करण्यासाठी एकच गोष्ट करायला हवी. ती म्हणजे तुमची कल्पना किंवा विनंती तुमच्या अंतर्मनाला स्वीकारायला लावावी. ती विनंती खरोखर पूर्ण झाली असल्याची अनुभूती घ्या आणि मग तुमच्या मनाचा सिद्धांत बाकीचं सगळं बघून घेईल. तुम्ही पूर्ण विश्वासानं, श्रद्धेनं आणि निशंक होऊन त्याला विनंती करा. तुमचं अंतर्मन तिचा स्वीकार करून ती पूर्ण करेल. तुमच्या अंतर्मनानं तुमच्यासाठी काही करावं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्यावर दडपण आणलं तेव्हा तुम्हाला अपयश मिळेल. तुम्हाला हवे असलेले परिणाम हाताच्या अंतरावर येण्याऐवजी अधिकच दूर जातील. तुमचं अंतर्मन मानसिक दडपणाला बळी पडत नाही. ते तुमच्या आस्थेला किंवा बाह्यमनाच्या स्वीकृतीला प्रतिसाद देतं. इच्छित परिणाम प्राप्तीत तुम्हाला आलेलं अपयश हे पुढच्या मानसिक विधानांचे परिणाम असू शकतं. गोष्टी वाईट होत चालल्या आहेत, मला कधीच उत्तर मिळणार नाही, यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही, सगळं निराशजनक झालं आहे, मला कळत नाही की काय करावं, मी चक्रव्यूहात अडकलो आहे. जेव्हा तुम्ही अशी विधानं करता तेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला कोणतंच सहकार्य किंवा प्रतिसाद देत नाही. वेळ काढू सैनिकाप्रमाणे ना तुम्ही पुढे जाता ना मागे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही जिथे असता तिथेच अडकून पडता. कल्पना करा की तुम्हाला एखाद्या टॅक्सीत तुम्ही बसला आहात आणि ड्रायव्हरला 10 वेगवेगळ्या जागी न्यायला सांगितलं तर तो पूर्णपणे गोंधळून जाईल. द्विधा मनावस्थेत असल्याने तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे हे न कळल्यामुळे शक्य आहे की तो तुम्हाला कुठंही घेऊन जायला नकार देईल. जरी त्यानं तुमच्या सूचना पाळायचा प्रयत्न केला तरी शक्यता हीच राहील की त्याला ते करता येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कुठे जाऊ शकाल हे त्या ईश्वरालाच ठाऊक असतं. अंतर्मनाच्या प्रचंड शक्तीकडून काम करून घेणं सुद्धा असंच आहे.
आधी तुमच्या मनात एक सुस्पष्ट कल्पना वा विचार हे असायला हवं. तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्येच्या आजाराचा इलाज हमखास आहे. केवळ तुमच्या अंतर्मनाच्या अमाप बुद्धिमत्तेला ते उत्तर माहीत असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या बाह्य मनात एक सुस्पष्ट निष्कर्ष काढता तेव्हा तुमचं मन तयार होतं आणि तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला फलप्राप्ती होते. त्यासाठी सहजता हवी. हळूवारपणे केलेले कार्य व्यवस्थितपणे होतं. कडाक्याच्या थंडीत एका माणसाची घर शेकोटी खराब झाली. त्यानं ती दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकलला बोलवलं. तो चटकन आला. अर्ध्या तासाच्या आत शेकोटी पुन्हा पहिल्यासारखी काम करायला लागली. मग त्या मेकॅनिकनं त्या माणसाला $200चं बिल दिलं. हे काय? तो घरमालक रागानं उद्गारला. तुला शेकोटी दुरुस्त करायला जराही वेळ लागला नाही. तू फक्त एक छोटासा भाग बदललास. एवढ्याशा पार्ट्सची किंमत $5पेक्षा जास्त नसेल. तुझी हिंमत कशी झाली माझ्याकडे $200 मागायची? मेकॅनिक खांदे उडवत म्हणाला, मी तर त्या पार्टचे फक्त $2च बिलात लावले आहेत. तो म्हणाला, मला त्यासाठी इतकेच खर्च करावे लागलेत. घरमालकानं ते बिल मेकॅनिकच्या तोंडासमोर फडकवत सांगितलं, $2 तो किंचाळला. हे बिल तर $200चं आहे. ते बरोबरच आहे, मेकॅनिक उत्तरला. बाकीचे $198 तर शेकोटीत काय बिघाड होता आणि तो कसा दुरुस्त करायचा हे जाणण्याचे आहेत. तुमचं अंतर्मन सर्वश्रेष्ठ मेकॅनिक आहे. त्याला सगळं ज्ञात असतं. तुमच्या शरीराचा कोणताही अवयव बरा करण्याची साधनं आणि मार्ग त्याला माहीत असतात. त्याला आरोग्याचे आदेश द्या आणि तो तुम्हाला निरोगी बनवील. पण त्यासाठी मन आणि शरीर सैल शिथिल करण्याची गरज असते. त्यासाठी सहजता हवी. त्याला हे कसं साध्य होईल याचा सविस्तर तपशिलात आणि साधनांच्या विचारांच्या दलदलीत रुतून बसू नका. फक्त अंतिम परिणाम काय असायला हवा एवढंच समजून घ्या. तुमच्या समस्येचं सुखद समाधान अनुभवा. मग ती समस्या स्वास्थ्याची असो, पैशाची असो वा वैयक्तिक नातेसंबंधांची. आठवा की एखाद्या गंभीर आजारापासून उठल्यावर तुम्हाला कसं वाटलं होतं. मनात पक्की गाठ बांधून ठेवा की तुमच्या सगळ्या अचेतन अभिव्यक्तींची कसोटी आहे. तुमच्या अनुभूती, भावना, तुमचा नवीन विचार हे सारं जणू चरमसीमेला पोहोचलं आहे, पूर्ण झालं आहे असं व्यक्तिगतपणे अनुभवा. भविष्यात घडणारी एखादी घटना म्हणून नव्हे तर अगदी या क्षणी तो विचार प्रत्यक्षात साकार होत आहे असं माना. इच्छाशक्ती नव्हे, कल्पनाशक्ती वापरा. तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीची मदत घेणं म्हणजे वाटेतला एखादा अडथळा हटवणं नव्हे. कधी खूप प्रयत्न करूनही तुम्हाला अधिक चांगले परिणाम लाभत नाहीत. अधिक प्रयत्न करून अधिक चांगले परिणाम मिळत नाहीत. इच्छाशक्तीचा वापर मुळीच करू नका. त्याऐवजी इच्छित परिणामांचं आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मुक्तीच्या स्थितीचं प्रतिमा चित्र कल्पनेत साकार करा. जर इच्छेचा वापर केला तर तुम्हाला असं आढळून येईल की तुमची बुद्धी हस्तक्षेप करून समस्या सोडवण्याचे मार्ग शोधत आहे आणि मग ते मार्ग तुमच्या अंतर्मनावर थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. हे थांबवा. समस्या सोडवण्याचं तुमचं बुद्धिचातुर्य बाजूला सारा. फक्त एक साधी, सरळ, बालसुलभ, चमत्कारांना मानणारी आणि विस्सीम होणारी आस्था टिकवून ठेवा. समस्यामुक्त, रोगमुक्त झाल्याचं स्वतः चित्र कल्पनेत पहा. तुम्हाला हव्या असलेल्या मुक्त स्थितीच्या भावनिक संतुष्टीची कल्पना करा. या प्रक्रियेतली सगळी गुंतागुंत दूर करा. सरळ मार्ग सर्वश्रेष्ठ असतो. शिस्तबद्ध कल्पना चमत्कार घडवते. तुमच्या अंतर्मनाकडून प्रतिसाद मिळवण्याचा सुलभ आणि अद्भुत मार्ग म्हणजे शिस्तबद्ध आणि शास्त्रीय कल्पना. आपण पाहिलंच आहे की अंतर्मन शरीराचा शिल्पकार आणि सर्जनकार असतं. तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या प्रक्रिया ते नियंत्रित करत असतं. बायबलमध्ये सांगितलं आहे की तुम्ही प्रार्थनेत विश्वासपूर्वक जे मागाल ते तुम्हाला मिळेल. विश्वास करणं म्हणजे कशाला तरी सत्य मानून चालणं, त्याचा स्वीकार करणं, ते प्रत्यक्षात आहे असं मानून जगणं.
ही मनोदशा तुम्ही टिकवून ठेवलीत तर तुम्ही फळाला आलेल्या प्रार्थनेची खुशी अनुभवाल. प्रार्थनेच्या सफलतेसाठी त्रिपदी. प्रार्थना यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खालील त्रिपदीचे आचरण करावे लागेल. प्रार्थना 1. समस्यांचा स्वीकार करा, ती मान्य करा. 2. ती समस्या अंतर्मनाकडे पाठवा, त्याला एकट्याला समस्येची सर्वात प्रभावी उकल माहीत असते. 3. ती समस्या सुटलीच आहे असा गाढ विश्वासासह निश्चिंत व्हा. शंका किंवा द्विधा अवस्था तुमच्या प्रार्थनेला कमकुवत बनवते. स्वतःशी असं कधीही म्हणू नका, मला बरं वाटावं असं इच्छितो, मला आशा आहे की मी हे उपयोगी पडेल. हे जे काम व्हायचं आहे त्याच्याबद्दल तुमच्या भावनासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. सुसंवादिता तुमचीच आहे, स्वास्थ्य तुमचंच आहे असं समजून चला. अंतर्मनाच्या अमर्याद उपचारक शक्तीचं माध्यम बनून तुम्ही प्रभावशाली बनू शकता. संपूर्ण विश्वासानं सुस्वास्थ्याची कल्पना तुमच्या अंतर्मनाला कळवा आणि मग निश्चिंत व्हा. स्वतःला त्याच्या शक्तीच्या हवाली करा. प्रत्येक परिस्थितीला सांगा, ही पण निघून जाईल. तुमच्या शिथिलतेमुळे आणि तुमच्या विश्वासामुळे तुमचं अंतर्मन सुपीक बनतं आणि त्या कल्पनेमागच्या गतिशील ऊर्जेला ती कल्पना स्वीकारून तिला वास्तवात साकार करण्याचं सामर्थ्य मिळतं. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या विपरीत परिणाम का मिळतात? एमिले कुए एक सुप्रसिद्ध फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या व्याख्यानाचे अनेक चाहते अमेरिकेत होते. त्यांची एक महत्त्वाची अंतर्दृष्टी पुढीलप्रमाणे होती. जेव्हा तुमची इच्छा आणि कल्पना यांच्यात संघर्ष असतो तेव्हा तुमची कल्पना नक्कीच वरचढ ठरते. याच गोष्टीला त्यांनी विरुद्ध प्रयासाचा नियम असंही नाव दिलं आहे. समजा तुम्हाला जमिनीवर ठेवलेल्या एखाद्या अरुंद फळीवर चालायला सांगितलं तर तुम्ही ते सहज कराल, कोणताही प्रश्न न विचारता. पण आता कल्पना करा की ती फळी 20 फूट उंचीवर 2 भिंतींवर आहे. आता तुम्ही तिच्यावर चालू शकाल? कदाचित नाही, कारण त्या फळीवर चालण्याची तुमच्या इच्छेत आणि तुमच्या कल्पनेत संघर्ष निर्माण झालेला असतो. तुम्ही कल्पना कराल की त्या फळीवरून चालताना तोल जाऊन तुम्ही तितक्या उंचीवरून खाली जमिनीवर तोंडघशी पडू शकता. त्या फळीवर चालण्याची तुमची लाख इच्छा असेल, पण तुमची पडण्याची भीती तुम्हाला तसं करू देणार नाही. परिणामी त्या फळीवरून चालण्याचा विचार सोडून द्याल. तुम्ही तुमच्या कल्पनेवर मात करण्याचा किंवा तिला दडपण्याचा जितका जास्तीत जास्त प्रयत्न कराल तितकीच पडण्याची प्रबळ कल्पना अधिक तीव्र होईल. माझ्या अपयशावर मात करण्यासाठी मी माझ्या इच्छाशक्तीचा वापर करीन हा विचार अपयशाला अधिक प्रबळ बनवतो. मानसिक प्रयत्न सहसा आत्मपराभवाकडे नेतात आणि जे इच्छिलं आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम निर्माण करतात. इच्छाशक्तीचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अर्थ होतो की तुम्ही शक्तिहीन आहात म्हणून तुम्हाला इच्छाशक्तीचा वापर करावासा वाटतो. हे तर जणू हिरव्या हिप्पोपोटेमससारखं विचार न करण्याची तुम्हाला शक्य होईल ते सगळं करण्याचा निर्णय घेण्यासारखं होतं. यामुळे होईल एवढंच की ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करू इच्छित नाही तोच विचार तुमच्या मनात ताबा मिळवेल. तो विचार अधिक प्रबळ होईल आणि अंतर्मन हे नेहमी प्रबळ विचाराला अधिक प्रतिसाद देतं. तुमच्या मनातल्या परस्पर विरोधी 2 विचारांपैकी बलवान विचाराला तुमचं मन स्वीकारेल. कदाचित तुम्ही पुढीलप्रमाणे विचार करत असाल, मला बरं व्हायचं आहे पण मी बरा का होत नाही? मी खूप प्रयत्न करतो, मला त्याचं फळ का मिळत नाही? मी मन लावून प्रार्थना करण्यासाठी मला जास्त जोर लावावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. माझ्या जवळजवळ सगळी इच्छाशक्ती मी पणाला लावायला हवी. तुमच्या लक्षात आलंच असेल असा विचार करून तुम्ही नेमके कुठं चुकत आहात. तुम्ही खूप जास्त प्रयत्न करत आहात. इच्छाशक्तीचा वापर करून तुमच्या अंतर्मनाला जुलमानं तुमचा विचार स्वीकारायला कधीच भाग पाडू नका.
अशा प्रयत्नांच्या परिणामी अपयशच येईल. असं केलं तर सहसा तुम्ही प्रार्थनेद्वारे जे मागितलं आहे त्याच्या नेमकी विरुद्ध गोष्ट तुमच्या पदरात पडू शकते. प्रयासहीन अगदी सहज पद्धती सर्वोत्तम ठरते. तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का? समजा तुम्ही एखाद्या परीक्षेला बसणार आहात. अध्ययन सामग्रीचा अभ्यास करून ती आत्मसात करण्यासाठी आणि त्याच मनन करून आढावा घेण्यासाठी भरपूर वेळ खर्ची घातला आहे. तुम्हाला वाटतं तुमची छान तयारी झाली आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा परीक्षा हॉलमध्ये तुमच्यासमोर कोरी उत्तरपत्रिका येते तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचं मन त्या प्रश्नपत्रिकेहूनही कोरं झालं आहे. त्या विषयाचा आत्तापर्यंत तुम्ही केलेला अभ्यास पूर्णपणे विसरून गेला आहात. तुम्हाला अगदी एकही मुद्दा आठवत नाही. तुम्ही प्रयासानं तुमच्या इच्छाशक्तीची सगळी ताकद वापरून आठवण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही जितके प्रयत्न करता तितकीच ती माहिती तुमच्यापासून अधिकच दूर पळत असते. अंततः विफल आणि निराश होऊन तुम्ही परीक्षा हॉल सोडून बाहेर पडता. आता तुम्हीच तुमच्यावर लादलेलं मानसिक दडपण दूर होतो आणि काही क्षणापूर्वी तुम्ही ज्या उत्तरावर जीवावर उदार होऊन पाठलाग करत होतात ते तुमच्यासमोर अचानक सुवर्ण मृगासारखं चमकायला लागतं. ते साहित्यपाठ आहे असं तुम्ही सांगितलेलं असतं आणि खात्रीनं ते तुम्हाला पाठ असतं, पण जेव्हा तुम्हाला हवं होतं ते नेमकं आठवण्यासाठी तुम्ही खूप जोर लावलेला असतो. विपरीत प्रयासाच्या नियमानुसार हे प्रयास तुम्हाला यशाकडे न नेता अपयशाकडे नेतात. तुम्ही प्रार्थना करून जे मागितलेलं असतं त्याच्या नेमकं विरुद्ध मिळालेलं असतं. इच्छेतला आणि कल्पनेतला संघर्ष सोडवायला हवा. मानसिक शक्तीचा आणि इच्छाशक्तीचा वापर करणं म्हणजे हे मानून चालणं की काहीतरी विरोध आहे, पण विरोधाची कल्पना केली आहे विरोधच निर्माण होतो. तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त करण्याच्या मार्गातल्या अडथळ्यांवर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करणं म्हणजेच तुमच्या मनोवांछित गोष्टीच्या प्राप्तीच्या साधनांवर तुमचं लक्ष नाही हे दाखवणं. बायबलमध्ये सांगितलं आहे, जर पृथ्वीवरच्या तुमच्यापैकी दोघांचं एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्याबाबत एकमत झालं तर त्यांनी मागितलेली ती गोष्ट त्यांना स्वर्गात बसलेला माझा परमपिता देईलच. हे दोघं म्हणजे कोण? हे दोघं म्हणजे तुमचं बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यात एखाद्या कल्पनेबाबत, इच्छेबाबत आणि मानसिक चित्राबाबत असलेली सहमती आणि सुसंवादी ऐक्य. जेव्हा तुमच्या मनाच्या विविध भागात संघर्ष, ओढाताण नसते तेव्हा तुमची प्रार्थना नक्कीच फळाला येते. तुमचं अंतर्मन व बाह्य मन, तुम्ही आणि तुमची इच्छा, तुमचे विचार आणि तुमच्या भावना, तुमच्या कल्पना आणि भावना तुमच्या इच्छा आणि कल्पना यांचं प्रतिनिधित्व करत असतात. एक शांत, ध्यानमग्न, झोपेच्या तंद्रीसारख्या गुंगीच्या अवस्थेत जिथे तुमचे सगळे प्रयत्न कमीत कमी होतात, अशा अवस्थेत जाऊन तुमच्या इच्छा आणि तुमचे विचार यांच्यातले संघर्ष टाळू शकता. तुमचं बाह्य मन अशा अवस्थेत खूप मोठ्या प्रमाणावर शांत होत असतं. म्हणून तुमच्या अंतर्मनाला एखाद्या विचारानं भारून टाकण्याची सर्वश्रेष्ठ वेळ म्हणजे झोप यायच्या किंचित आधीचा अर्थ जागृत अवस्था. कारण झोपी जायच्या आधी आणि आपल्याला जाग आल्यानंतरचे काही क्षण ही अशी वेळ असते की जेव्हा अंतर्मन त्यांच्या अतांग खोलीतून वर येत असतं. अंतर्मनाशी संपर्क साधण्याची ही सर्वश्रेष्ठ वेळ असते, कारण अशा अवस्थेत तुमची इच्छा नष्ट करणारे आणि तुमच्या अंतर्मनाला त्या इच्छेचा स्वीकार करण्यापासून रोखणारे नकारात्मक विचार आणि प्रतिमा अस्तित्वात नसतात. जेव्हा तुमची इच्छा खरोखरच पूर्ण झाली आहे अशी कल्पना रंगवता आणि तिच्या पूर्तीचा रोमांच अनुभवता तेव्हा तुमचं अंतर्मन तुमची मनोकामना वास्तव्यात पूर्ण करत असतं. बरेचसे लोक त्यांच्या नियंत्रित, निर्देशित आणि शिस्तबद्ध कल्पनेच्या करामतीनं त्यांची सगळी द्वंद्व, सगळ्या समस्या सोडवू शकतात, कारण त्यांना माहीत असतं की ते ज्या गोष्टीत
ची कल्पना करतात आणि जे सत्य मानतात त्या गोष्टी खऱ्या होतीलच आणि खऱ्या व्हायलाच पाहिजेत. त्यासाठी शिस्तबद्ध कल्पनेचा वापर करायला शिका. तुमच्या समस्यांचं निराकरण आपोआप होईल. माझ्याकडे आलेली एक तरुणी शारा जी निराशेच्या गर्तेत सापडली होती. ती अशा एका किचकट आणि वेळ काढू कायद्याच्या केसमध्ये अडकली होती. त्यामध्ये फक्त एकापाठोपाठ एक तारख्या पडत होत्या आणि त्या केसचा निकाल लवकर लागेल अशी कोणतीच चिन्ह दिसत नव्हती. त्या केसचा निकाल सामंजस्यपूर्ण लागावा आणि तिची उत्कट इच्छा होती. मात्र कुणास ठाऊक, पण तिच्या मानसिक प्रतिमा तिच्या इच्छेच्या उलट पराभवाच्या, नुकसानीच्या, दारिद्र्याच्या आणि दिवाळखोरीच्या होत्या. कुएच्या पूर्वकथनानुसार इच्छेत आणि कल्पनेत संघर्ष असला तर कल्पनेनेच परिणाम दिसून येतात. तेच तिच्या बाबत घडत होतं. तिची कल्पना तिच्या इच्छेला दडपून टाकत होती आणि केसचा निकाल रखडत होता. माझ्या सूचनेनुसार शारानं रोज रात्री झोपण्याअगोदर अर्धनिद्रेच्या अवस्थेत ती या समस्येचा शक्य तितका उत्तमोत्तम अंत कसा होईल याची कल्पना करायला सुरुवात केली. तिला जमेल तितक्या प्रमाणात ती हे अनुभवायची. तिला माहीत होतं की तिच्या मनातल्या प्रतिमा तिच्या हृदयाच्या इच्छेला अनुरूप असायला हव्यात. जेव्हा तिच्यावर झोपेचा अंमल चढायला लागायचा तेव्हा ती शक्य तितक्या स्पष्टपणे कल्पना करायची की तिच्या केसचा निकाल लागला आहे. ती तिच्या वकिलांना भेटत आहे आणि काय निकाल लागला याबद्दल विचार करत आहे. त्यांनी दिलेला खुलासा ऐकत आहे. ती त्यांना जणू वरचेवर असं म्हणताना ऐकायची, केसच्या न्यायालयाबाहेर समझोता झाला आहे. हा अगदी समंजसपणाचा निकाल आहे. दिवसादरम्यान जेव्हा जेव्हा तिच्या मनात भीतीचे विचार डोके वर काढायचे तेव्हा तेव्हा शारा तिची मानसिक व्हिडिओ टेप चालू करायची, ज्यात ती वकिलांना भेटायची, त्यांचे शब्द आणि हावभाव अनुभवायची, त्यांचं स्मितहास्य, त्यांच्या बोलायची लकबी, त्यांचा आवाज, त्यांनी वापरलेले विशिष्ट शब्द या सगळ्यांचं चित्र कल्पनेत रंगवायची, अनुभवायची. ती असं इतक्यांदा आणि इतक्या निष्ठेनं करायची की तिची भीती तिच्या मनात प्रवेश करायच्या आधीच विरघळून जायची. काही आठवड्यांनंतर तिच्या वकिलानं तिला फोन केला. ती कल्पनेत जे सत्य मानून पाहत होती, अनुभवत होती तसंच घडलं होतं. त्यांनी सांगितलं की तिच्या इच्छेनुसार केसच्या बाबतीत सामंजस्यपूर्ण समझोता झाला आहे. तो तिनं स्वीकारावा असाच आहे. पुढच्या पवित्र गीतात भजनकारानं याचा अर्थानं लिहिलं आहे, माझ्या मुखीचे शब्द म्हणजे तुमचे विचार आणि तुमच्या मानसिक प्रतिमा आणि माझ्या हृदयाचं चिंतन म्हणजेच तुमचे भाव, तुमच्या भावना आणि तुमचा स्वभाव हे तू मान्य करावंच. हे ईश्वरा, माझी शक्ती आणि माझी मुक्तिदाता, उद्धारका म्हणजेच तुमच्या अंतर्मनाची शक्ती आणि शहाणपणाचे ते तुम्हाला आजार, बंधन आणि दुःख यातून मुक्ती देऊन तुमचा उद्धार करू शकतो. पुन्हा आठवण्यासारखे विचार. 1. मानसिक दडपण आणि आंतरिक प्रयास हे भीती आणि काळजी सुचवतात. जेव्हा तुमचं मन तणावविरहित असतं अशा अवस्थेत तुम्ही एखादा विचार स्वीकारता तेव्हा तुमचं अंतर्मन तो विचार अंमलात आणायला मार्गाला लागतं. 3. पारंपरिक पद्धती सोडून स्वतंत्रपणे विचार करा आणि योजना आखा. हे ध्यानात ठेवा की प्रत्येक समस्येचं उत्तर असतंच आणि प्रार्थनेला ते नेहमी मिळत असतं. तुमच्या हृदयाच्या धडधडीबद्दल, तुमच्या फुफ्फुसांनी श्वास घेतल्याबद्दल किंवा तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवांच्या कार्याबद्दल जास्त काळजी करू नका. तुमच्या अंतर्मनावर अढळ भरवसा करा आणि हे ठामपणे मान्य करत राहा, सगळं कार्य दैवी योजनेनुसार उत्तमच चाललं आहे. 5. स्वास्थ्याच्या भावनेनं स्वास्थ्य निर्माण होतं. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते. तपासून पहा की तुमची भावना कशी आहे. कल्पना ही तुमची सगळ्यात मोठी ईश्वरदत्त शक्ती आहे. जे चांगलं आहे आणि शुभ आहे त्याची कल्पना करा.
तुम्ही स्वतःबद्दल अशी कल्पना कराल तसेच तुम्ही बनाल. झोपेपूर्वीच्या तंद्रीच्या अवस्थेत तुमच्या बाह्य मनाला आणि अंतर्मनाला संघर्ष मिटवा. त्याचं काम त्यांना करू द्या. झोपी जाण्याअगोदर तुमच्या इच्छापूर्तींची वारंवार कल्पना करा. शांतीपूर्वक झोपा आणि आनंदात जागे व्हा. धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.